नमस्कार, मनालीज फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यात आधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। घेवड्याची भाजी आपण नेहमीच खातो, पण आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीनं आणि टेस्टला एक नंबर होईल अशी करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे 1 कप बेसनाचं पीठ। आता घेवड्याच्या भाजीत बेसनचं पीठ का बरं? तर या घेवड्याच्या भाजीत आपण घालणार आहोत या बेसनच्या पिठाचे गोळे। त्यामुळे घेवड्याची भाजी आणि त्याच्यात घातलेले हे बेसनाचे गोळे एक नंबर कॉम्बिनेशन लागतं। सो या 1 कप बेसन पिठात आपल्याला 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट आणि अर्धा कप एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे घालायचंय। इथं मी चवीसाठी 2 टेबलस्पून कसुरी मेथी घेतली आहे। ही कसुरी मेथी आपल्याला बारीक चुरून त्याच्यात घालायची आणि मी आता याच्यामध्ये 4 टीस्पून तेल ॲड करते, कच्चं तेल। या तेलामुळे आपले जे बेसनचे गोळे आहेत ते आतनं एकदम सॉफ्ट होतील। यामध्ये आपण ॲड करूया 1 टेबलस्पून मीठ। आता हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पाणी घालून याची अगदी मऊसर अशी कणिक बांधून आपल्याला याचे बारीक बारीक गोळे करायचे। कणिक अगदी सैलसर बांधायची आहे म्हणजे आपल्याला याचे गोळे करता येतील। बेसन पीठ असल्यामुळे हे हाताला थोडंसं चिकटतं, त्यामुळे हाताला आपण तेल लावून घ्यायचंय आणि मग त्याचे छान एकसारखे बारीक बारीक गोळे करायचे। हे गोळे आपण जेव्हा पाण्यात टाकून शिजवून घेतो तेव्हा ते आकाराने अजून मोठे होतात, त्यामुळे आपल्याला गोळे करताना अगदी छोट्या छोट्या आकाराचे गोळे करायचे। अशी ही मऊ कणिक छान बांधून झाली की आपण याचे हाताला तेल लावून बारीक छान छोटे सारखे गोळे करून घेऊया। आता ह्याचे सगळे गोळे छान करून झाले की आपल्याला ते पाण्यात टाकून छान शिजवून घ्यायचे। त्याच्यासाठी मी इथं पाणी उकळायला ठेवलंय। हे पाणी उकळलं की आपण याच्यात हे सगळे गोळे घालून छान शिजवून घेऊया। इथं मी याच्यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घालतेय आणि 1 टीस्पून तेल, त्यामुळे हे गोळे एकमेकांना चिकटणार नाहीत। आता आपण याच्यात एक एक गोळे घालूया आणि 15 ते 20 मिनिटं हे गोळे आपल्याला छान शिजवून घ्यायचे। हे गोळे शिजत असतानाच दुसरीकडे आपल्याला घेवड्याची भाजी फोडणी घालायची आहे। तेव्हा इथं मी फोडणीसाठी 4 टेबलस्पून तेल घेणार आहे, म्हणजे एकीकडं घेवड्याच्या भाजीला फोडणी घालून तीही शिजेल आणि तेवढ्यापर्यंत आपले गोळेही छान शिजून तयार होतील। आता फोडणीसाठी मी इथं 1 चमचा जिरं घातलंय आणि त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून हिंग घातलाय। ही फोडणी छान तडतडली की ह्याच्यात आपल्याला घेवड्याची भाजी अगदी छान व्यवस्थित निवडून बारीक चिरून घालायची। हा घेवडा एखादा मिनिटभर छान परतून घ्यायचा आणि मग याच्यातच आपल्याला आपले सगळे मसाले घालायचे। याच्यात मी आता इथं 1 टेबलस्पून लाल तिखट आणि 1 टेबलस्पून गरम मसाला घालते। याचमध्ये आपल्याला आता अर्धा टेबलस्पून हळद घालायची आहे आणि याच्यात घालायचं आहे 1 टेबलस्पून ओवा। ओव्यानं या घेवड्याच्या भाजीची चव अतिशय सुंदर येते, पण ओवा थोडासा हातावर बारीक मळल्यासारखा क्रश करून घालायचा आहे, म्हणजे ओव्याची चव अजून छान खुलते। आता याच्यामध्ये आपण 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। हे सगळं घालून आपल्याला ही फोडणी दिलेली घेवड्याची भाजी छान परतून घ्यायची। यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। आपण गोळ्यात वेगळं मीठ घातलंय आणि हे घेवड्याच्या भाजीसाठी आपण वेगळं मीठ घालूया। आता ह्याच्यात आपण ॲड करायचंय 2 टेबलस्पून दाण्याचं कूट। मऊसर गोळे आणि थोडे हे दाण्याचं कूट असं तोंडात आलं की भाजी एकदम छान लागते। याच्यातच आपण 1 टेबलस्पून गूळ ॲड करायचं आहे।
ही गुजराती पद्धतीची गोळे घातलेली भाजी आहे, त्यामुळे त्याला नकळत गोडसर चव असते. आता याच्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये गोळे आपण शिजवलेत त्याचंच पाणी आपण याच्यात घालतोय भाजी शिजवायला. भाजी शिजवायसाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी घालायचं आहे. खूप पातळ भाजी करायची नाही आपल्याला, अगदी अंगाबरोबर असेल नसेल एवढाच रस्सा आपल्याला त्याच्यात ठेवायचा आहे. आता इकडे 15 मिनिटं झाली आहेत आणि आपले हे गोळे छान शिजून वर आलेत. तेव्हा हे शिजलेले गोळे आता आपण या शिजलेल्या घेवड्याच्या भाजीत घालूया आणि हे गोळे घालून आपल्याला परत एकदा छान परतून त्याला 1 मिनिटभरच आता वाफ द्यायची आहे, कारण भाजीही छान शिजली आहे आणि गोळेही पाण्यात एकदम छान शिजलेत. आता अशी ही आपली मस्त दणदणीत वाफ येऊन घेवड्याची भाजी, ज्याच्यामध्ये आपण मस्त बेसनचे गोळे घातलेत, ओवा घातलाय छान, अशी भाजी तयार आहे. तेव्हा नक्की करून बघा.